नमस्कार, सविताच्या पाककलेमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तर गणपती बाप्पा जवळ आलेले आहेत आणि आपण करणार आहोत मोदक, तेही साधे, सोपे आणि पटकन जमणारे उकडीचे मोदक। खरं तर उकडीचे मोदक म्हटले की उकड जमत नाही, पारी येत नाही, वळता येत नाही, हे सगळं टेन्शन आपलं जाणार आहे आणि आपल्याला आपल्या मनासारखे उकडीचे मोदक खायला मिळणार आहेत। तर आपण ते बनवणार आहोत साच्यामध्ये, जे सगळ्यांचे एकसारखे आणि सारख्या कळ्या पडणारे। त्यासाठी आता आपण सर्वप्रथम सारण बनवून घेऊया। सारणासाठी मी घेतलेले आहे 2 कप नारळाचा चव, किसून घेतलेला आहे नारळ किंवा खोवूनही घ्या। 1 कप गुळाची पावडर किंवा चिरून घेतलेला गूळ, 1 टीस्पून वेलची पावडर आणि अर्धा टीस्पून खसखस। तर हे सर्व साहित्य, हे जे सारण आहे हे मी 21 मोदकाचं बनवत आहे, पण उकडीचे मोदक आपण 11च बनवणार आहोत। तर त्यासाठी बघा काय काय प्रोसेस करायला लागते। पहिल्यापासून आपण व्यवस्थित करणार आहोत। आणि बघा, मी ह्या वाटीच्या साह्याने खोबरं मी मोजून घेतलेलं आहे। अशा 2 वाट्या गच्च भरून मी खोबरं घेतलेलं आहे आणि ह्याच वाटीने मी 1 वाटी गूळ चिरून घेतलेला आहे। तर प्रमाण अगदी व्यवस्थित घ्या, वेलची पूड आणि खसखसीचंही प्रमाण व्यवस्थित घ्या आणि 1 चमचा आपल्याला लागणार आहे साजूक तूप। साजूक तूप हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही वापरलं तरी आपल्या सारणामध्ये असा काही वेगळा फरक पडत नाही, कारण ऑलरेडी खोबरं हे ओलं असतं आणि खोबरं ओलं असल्यामुळे साजूक तूप असलंच पाहिजे असं काही नाही। पण मी थोडंसं साजूक तूप वापरणार आहे, त्यामुळे मला मोदक छान वाटतात, खायला छान वाटतात, सारण छान लागतं म्हणून मी वापरते। तर चला, सर्वप्रथम 1 टेबलस्पून साजूक तूप घालून घ्या। साजूक तूप थोडंसं गरम झालं की आपण त्यामध्ये घालणार आहोत 1 टीस्पून खसखस। खसखस छान फुलली, बघा तुपामध्ये खसखस सुंदर फुलते, ती फुलली की मग आपण घालणार आहोत ओल्या नारळाचा चव। ओल्या नारळाचा चव थोडासा त्याच्यातला ओलसरपणा जाईपर्यंतच परतायचा आहे आपल्याला। तो 3 ते 4 मिनटं परतल्यानंतर ओलसरपणा कमी होतो। ओलसरपणा थोडा कमी झाला की मग आपण लगेच त्यामध्ये गूळ घालून घेणार आहोत। मोदकाचे सारण हे कसे पटकन बनते आणि मोदकाच्या सारणाला खूप जास्त परतायचं नाही। गूळ घातल्यानंतर जर जास्त परतलं गेलं तर मग आपलं सारण थोडंसं कडक होतं, त्यामुळे त्याला जास्त परतायचं नाही। गूळ थोडा विरघळला, पूर्ण विरघळला गूळ की मग आपण 1-2 मिनटात वेलची पूड घालून गॅस बंद करणार आहोत। तर बघा, गूळ आपला पूर्ण विरघळला आहे, आपण वेलची पूड घातलेली आहे। वेलची पूड घालून थोडंसं हलवून घ्या 1-2 मिनटांनी, गॅस बंद करा ह्या स्टेजला। आणि आता हे सारण आपण थंड करायला ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण करणार आहोत तांदळाची उकड। आपण उकडीचे मोदक करतोय, तर ह्यासाठी मी 11 मोदकाच्या प्रमाणात मी त्याचं उकड करणार आहे। तर बघा, 11 मोदकांसाठी मी घेतलेलं आहे 1 कप तांदळाचे पीठ, आंबेमोहोर तांदळाचं पीठ आहे, 1 कप दूध आणि पाणी, साजूक तूप, मीठ आणि साखर। तर सर्वप्रथम यामध्ये मी अर्ध पाणी आणि अर्ध दूध असं घेतलेलं आहे, असं दोन्ही मिळून 1 कप आहे। त्यामध्ये घातलेलं आहे 1 टेबलस्पून तूप। आता हे छान गरम झालं, ह्याला छान उकळी आली की मग आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालणार आहोत। तर बघा, ह्याला छान उकळी आलेली आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर अवश्य घाला, म्हणजे उकडीचा मोदक खाताना त्याची जी बाहेरचं जे आवरण असतं तांदळाचं ते थोडं गोडसर लागतं, त्याने चव छान लागते। तर बघा, छान उकळी आलेली आहे। आता आपण तांदळाची पिठी घालून घेऊया। ही तांदळाची पिठी आहे आंबेमोहोर तांदळाची। तर आंबेमोहोर तांदूळ तुम्हाला किती हवा आहे, साधारण 1 किलोच्या प्रमाणात आपण दळून आणतो। तो स्वच्छ धुवून 1 रात्र फॅन खाली वाळवा आणि नाहीतर असाच वाळवावरती तो वाळतो। तो वाळला की त्याला छान त्याची बारीक पिठी दळून आणा आणि मग त्याचे मोदक करा, त्याचे मोदक अतिशय सुरेख होतात। तर बघा, आपली पिठी एकदम छान मिक्स झालेली आहे। आता मी गॅस बंद करणार आणि ह्याच्यावरती झाकण ठेवणार। झाकण ठेवल्यानंतर 15 मिनिटानंतर ही आपण उकड मळायला घेणार आहोत। तर बघा, 15 मिनटं झालेले आहेत। आता मी उकड मळायला घेते। सर्वप्रथम उकड ही खूप गरम असते, तुमच्या हाताला जर सोसवत असेल तर तुम्ही हातानेही मळू शकता, पण सर्वप्रथम वाटी किंवा पावभाजीचं स्मॅशर वगैरे तुमच्याकडे असेल त्यानेही तुम्ही मळू शकता। आता माझी उकड माझ्या हाताला सोसते, त्यामुळे मी ती हातानेच मळत आहे, पण शक्यतो वाटीला तूप लावून ती तुम्ही सुरुवातीला त्याच्या गुठळ्या फोडून घ्या। माझ्या ह्याच्यामध्ये जास्त गुठळ्या झालेल्या नाही आहेत।
त्यामुळे मला ती मळायला खूप सोपी जाते. तर पहा, हाताला थोडंसं तूप लावायचं आणि उकड ही व्यवस्थित मळून घ्यायची. उकड व्यवस्थित मळल्यानंतर मळल्यानंतर त्याची छान व्यवस्थित गोळेही तयार होतात. तर बघा, मी आता हाताला तूप लावून घेतलेलं आहे आणि हाताला तूप लावल्यानंतर खूप सरसर उकड ही आपली छान मळली जाते. त्याच्यामधल्या गुठळ्या सगळ्या निघून जातात. तर बघा, अशा पद्धतीने उकड 5 ते 7 मिनटं छान मळून घ्या तिला. कारण जेवढी तुम्ही तिला छान मळताल तेवढा आपला मोदक सुबक आणि सुंदर होतो. जरी आपण साच्यामध्ये करणार असलो तरीसुद्धा आपल्याला उकड ही व्यवस्थित मळून घ्यायची. तर बघा, आपली उकड खूप सुंदर मळून झालेली आहे. अगदी लोण्यासारखा गोळा तयार झालेला आहे उकडीचा. तर आता आपण ही छान परत मळल्यानंतर आपण ह्याचे छान गोळे करून घेणार आहोत. तर बघा, किती सुंदर मळली गेली उकड आणि आता आपण ह्याचा गोळा करून घेऊया. तर अशा पद्धतीने साधारण यामध्ये 11 मोदक होतील. मी 11 मोदक होतील एवढीच उकड केलेली आहे. तर आता मी 11 गोळे करून घेते आणि हे गोळे झाले तयार की आता आपण मोदक करायला घेणार आहोत. तर पहा, मी हा साचा वापरत आहे. या साच्याला आतमधनं थोडंसं तूप लावून घ्या. अगदी नाही लावलं तरी हरकत नाही. बघा, तर साचा मी ओपन करून तुम्हाला दाखवलं आहे. सर्वप्रथम त्याला लॉक करायचं आणि मग आपण जे गोळे केलेत ते गोळे असे लंबट करून आतमध्ये घाला आणि आता हाताला थोडंसं तूप लावा आणि साईडने कोपऱ्यात ते मोदकाची उकड अशी दाबत आपल्याला ती सगळीकडे एकसारखी पसरवून घ्यायची. तर तुम्ही पाहताय, मी पूर्ण एक बोट आतमध्ये घातल्यानंतर सगळीकडनं दाबून जे काही एक्स्ट्राचं पीठ आहे ते सगळं बाहेर निघतं आणि बरोबर एकसारखे मोदकाची पारी येईपर्यंत आपण त्याला छान हाताने फिरवत घ्यायचं. बघा, मी जसं हाताने फिरवते तसं एक्स्ट्राचं पीठ बाहेर निघत आहे. तर पहा, आपली सगळीकडनं मोदकची उकड छान लावली गेली आहे. तर एकदा मी बोट फिरवून परत एकदा पाहणार आहे की सगळीकडनं ती व्यवस्थित झाली आहे का कुठे जास्त जाड आहे. जर जाड असेल तर ती एक्स्ट्राची ऑटोमॅटिक बाहेर येते. आपण जसं बोटाने दाबू तशी एक्स्ट्राची उकड बाहेर निघते. तर बघा, आता सगळीकडनं सेम झालं आहे. तर आता मी त्याच्यामध्ये सारण घालून घेते. सारण छान बोटाने व्यवस्थित दाबून भरा आणि सारण भरल्यानंतर थोडीशी उकड घ्यायची आणि ती बाहेरच्या साईडला लावून मोदक लॉक करून टाकायचा. म्हणजे खालनं पण तो व्यवस्थित हे येतो. छान व्यवस्थित दाबून घ्या. खूप दाबायचं नाही, पण मीडियम असा प्रेशर देऊन ते दाबून घ्या. तर पहा, आता आपण पाहूया आपला मोदक कसा तयार झाला आहे. तर बघा, किती सुंदर सुबक आणि छान कळीदार मोदक तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे 11 मोदक करून घेणार आहे. तर मी 11 मोदक केलेले आहेत. आता हे मी उकडायला ठेवते. तर हे साधारण 10 ते 12 मिनटात मोदक उकडतात. 10 ते 12 मिनटानंतर मोदक उकडलेत की नाहीत हे आपण कसं चेक करणार आहोत. तर बघा, 10 मिनटं झालेली आहेत आणि मोदक छान उकडलेले आहेत. त्याला किती सुंदर चमक आली बघा. तर आता थोडा हात मी ओला करून सगळ्या मोदकांवरती हात फिरवणार आहे की हाताला चिकट लागते का. तर एकही मोदक हाताला चिकट लागत नाही आहे. तर मोदक छान उकडलेले आहेत. तर सर्वप्रथम एक गरम वाफाळलेला मोदक घेऊन तूप घालून, बघा, वाफाळलेला मोदक आहे सुंदर, त्यावरनं घालणार आहोत साजूक तूप आणि असा वाफाळलेला मोदक खाल्ला की अतिशय सुरेख लागतो. तर मोदक अतिशय छान झालेले आहेत. मऊ लुसलुशीत मोदक झालेले आहेत. तर तुम्हाला हे मोदक कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असा साचा वापरून मोदक नक्की करून बघा. खूप सुंदर सुबक मोदक होतात, कळीदार. तर रेसिपी आवडली असेलच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत छान हेल्दी खा, हेल्दी राहा. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.